नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सो येस, खूप दिवसांपासून आम्ही एका गोष्टीचा प्लॅन करत होतो आणि आज ते प्लॅन फायनली सक्सेसफुल झालं आहे. तो कसला प्लॅन आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. सो प्लीज स्टे ट्यून. खूप सारे अनसक्सेसफुल प्लॅन्स फ्लॉप झाल्यानंतर आमचा फायनली सक्सेसफुल प्लॅन झाला होता आणि येस, तो आम्ही सक्सेसफुल करण्यासाठी म्हणून गेलेलो अलिबागला. तसं तर याआधी आम्ही खूप वेळा ट्रिपला गेलो होतो, बट यावेळेस आम्ही 2 days 1 night स्टेसाठी चाललो होतो आणि आमच्यासाठी हे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता. सो आम्ही 9 लोकांनी खूप मज्जा केली. दरवेळेस आम्ही 9 लोकांचा आमचा ग्रुप फिक्स असतो. आम्ही सगळे सोबत जातो आणि खूप सारे एन्जॉय करतो. यावेळेस पण आम्ही खूप एन्जॉय केला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. स्टे ट्यून. सो आता आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला थांबलोय. आज कलर होता माझा पिवळा. तिकडे कपल डिस्कशन करताय. तू काय खाणार? तू जे खाशील तेच मी काय. यावेळेस मी वेटर लोकांसोबत काहीच बोलणार नाही, कारण की माझ्या मागच्या अनुभवानुसार प्रत्येक वेटर सोबत माझं भांडण होतं म्हणजे होतं. मागच्या याचा उपवास निरंकाळ उपवास आहे. तुला का कान वाजायला लागेल. हा आहे आमच्या 9 लोकांचा ग्रुप, जो की एव्हरी टाईम ट्रिप प्लॅन करतो आणि ते सक्सेसफुली एक्झिक्यूट पण करतो. सो तसंच आम्ही ह्यावेळेस प्लॅन केलं आणि येस, ह्यावेळेस प्लॅनिंग होतं आशूचं. स्पेशली तिने ग्रुपमध्ये आयडिया दिली की आपण अलिबाग ट्रिपला जाऊया आणि फर्स्ट टाईम आम्ही 2 days 1 night स्टेसाठी कुठेतरी बाहेर जात होतो आणि प्लॅनिंग झालं, ठरलं, सगळ्यांनी घरी सांगितलं. घरी ऑलमोस्ट सगळे हो म्हणतात. इफ एखाद्याचे पॅरेंट्स ॲग्री होत नसतील तर आम्ही बाकीचे मेंबर्स कॉल थ्रू त्यांना ॲग्री करायचा ट्राय करतो आणि फायनली ते आमचं सक्सेस होऊन जातं. ह्यावेळेस आमचं प्लॅनिंग विदिन 5 days झालं आणि सगळ्यांनी घरी परमिशन्स मागितल्या. कोइन्सिडेंटली सगळ्यांच्याच घरून परमिशन मिळून गेली आणि जे काही मेंबर्स 1-2 होते ज्यांच्याकडे परमिशन मिळत नव्हती त्यांना आम्ही आमच्या ट्रिक यूज करून कन्व्हिन्स करून घेतलं त्यांच्या पॅरेंट्सला. आणि येस, नक्कीच एकत्र आल्यावर आम्ही खूप सारी मज्जा मस्ती हसणं, एकमेकांच्या गोष्टी शेअर करणं, खूप साऱ्या गोष्टी असतात. फॅमिली डिस्कशन असतं. खूप साऱ्या गोष्टी आम्ही एकत्र आल्यावर करतो आणि आम्हाला खूप मज्जा येते. म्हणतात ना, जे व्हाईब्स मॅच होणं असतं ते आमच्या 9 लोकांचं खूप छान होतं आणि आमची म्युच्युअल अंडरस्टँडिंग बॉन्डिंग खूप मस्त आहे. त्यामुळे आमची ट्रिप कधी सक्सेसफुल होऊन किती एन्जॉय होऊन जातो ते समजतच नाही. त्यानंतर आम्ही रस्त्यात ऊसाचा रस घेण्यासाठी हर्षूला पाठवलं. इकडे व्हिडिओला फार डिमांड आहे. तुम्ही उठतं केलं असतं का? अरे पहिली तर उभा राहीन काढणार जुन्या पातीलच मातीत असते. म्हणा गॉगल तुला माहिती अंधार आहे का मला भाऊ? तो काही किती स्टाईल आहे पाहिजे. कुठं काय नवीन पाठवणार नाचून दाखव मग. त्याला ऐकून व्हिडिओ बनवर का काहीतरी करायला लाव. नाचून दाखव मगच उडेल. पैसे काय नाचून दाखव मगच उडेल. निघा रे आडी एसटी सर्व्हिस. चला नाचून दाखव पटकन. टाइमपास करू. गाडी उचलली. चालेल बाय. एक स्टेप नाचून दाखव. नाच रे मोरा नाच रे ढोल्या. जलजिरा घ्यायचे आहेत का? नाही रे, तूच खायचे खाई गेला मसाला रायना चावळी. नाही नाच रे का पटकन. आम्ही निघून जाऊ रे. तर नाच करायला इथे पुढे घे. पुढे घे. तुम्हाला हात घालून दिला आणि खाली वरती करतो. 12 वाजले. काय करेल पुढला टाइम उतरणार निकाल.
पैसे नाहीये पुढे जायचं. पैसे नाहीये. आज बसा झाला नाही तुला गाडीवर. उभी राहायला बसू नको. सकाराम बाबांची तिसरी पिढी रॉक्स. हर्षू तू सजेस्ट कर ना. हाय हर्षा तू सजेस्ट कर मग त्याच्यावर ही आयडिया देतील. ही नाही ते नाही ते होणार आहे. तिसरे सकाराम मला बरी वाटतं. तिसरे सकाराम वरून पहिले सकाराम आले ना तुला दो धुतील. ओम सांग काय पाहिजे असं ट्रिप मध्ये तुला काय करायचंय आणि काय नाही करायचंय. ट्रिप मध्ये पटकन टाइमपास नाही पटपट सांगायचं. जे करायचंय ते उद्या सकाळी सांगेल कारण की ते मला रात्री करायचंय. त्याच्यामध्ये आम्ही 3 जण आहे. त्याच्यामध्ये आम्ही 1, 2, 3चा प्लॅन आहे तो तुम्हाला उद्या सकाळीच समजेल. आता म्हणजे रात्री 1 ते 2 नीट सिरियसली सांगा टाइमपास करू नका. नाही खरंय आता माहिती पडलं तर उद्या सकाळी मला काही उपयोगच नाही राहणार. हे आमच्या तिघांचं मिळून झालं. नाही एकाने आता एक सांगतो की मला काय पाहिजे एवढ्या दिवस पाहिजे 10-1 महिने घरी बसून बोर झालो होतं म्हणून मी थकवा काढायला अलिबागच्या पुलावर बीच वर चाललोय. अलिबागच्या तसं मी परवा पण गेलो होतो समुद्र चौपाटीवर किनाऱ्यावर नाशिक पुष्पाबाईला घेऊन. आयुष्याचा थकवा निघून जाणार आहे त्याचा आता पुलावर. पण ते थकून गेलो होतो मी तिथे म्हणून मी आता परत जाणार आहे तिकडे. मला काय नाही पाहिजे असं. मला हर्षू दादांसोबत भांडणे नाही करायचे त्यावेळेस. पण ते ऊनच जाईल असं मला वाटतंय. मला असं वाटलं की माझी हॉटेलमधल्या एकमेव इच्छा आहे वेटरसोबत की- नाही भांडायचं. आता लालू दाम लालूची एकमेव इच्छा मी सांगतो. त्याची एकमेव इच्छा आहे की तिथे जाऊन समुद्र आहे पाणी पाहिजे त्या पूल मध्ये. पहिली इच्छा. बरोबर मनातला ओळखतो तो शिकून गेलेला आहे. पाट्या कोरलेल्या होत्या भिंतींवर ते गाव भरले हा लास्ट टाइमच्या अलिबागच्या मेमरीज. हा मागच्या अलिबागच्या ज्या मेमरीज आहेत त्या हार्ट तर काढून माझी जी इच्छा आहे ती हर्षभाऊची जी एकदम अशी प्रबळ मनाने इच्छा केलेली आहे ती वॉटर पार्क मध्ये पाणी असणं. वॉटर पार्क नाही ते स्विमिंग पूल मध्ये पाणी असणं. तर ती आणि मला- नसलं तर मार खाण्याची तयारी ठेवणं. नसलं तर- कशाला मार खायची तयारी. 2 किलोमीटरवर समुद्र किनारा आहे. पाणीच पाणी जाईन तो आता. बाजी भरून पटपट घ्या. पटकन बोल रे तू. पटकन घे हर्षूने आता विचार केलेला विसरून जाईल तो तू परत. सांग रे. काय पाहिजे काय नाही पाहिजे हा एक पाहिजे गोष्ट म्हणजे कोणती. एन्जॉयमेंट आणि- आणि नाही पाहिजे ते आलं नाही. संपला विषय. काल डर्टी पिक्चर बघून आलाय. एंटरटेनमेंट अशी इच्छा आहे की बीचवरच्या सगळ्या राईड्स आपण करूया आणि विनंती दीदीला आणि स्वीटीला की नाही 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 मी नाही करणार असं करू नये. बोला हर्षदाताई देवरे तुम्हाला काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे. माझी अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी खूप एन्जॉय करू. आणि माझी अशी इच्छा आहे की हर्षूला टार्गेट नको करा. बोला कल्याणीताई तुम्हाला काय हवंय. माझी अशी इच्छा आहे की हर्षूने पाण्यात जास्त जावं नाही. आणि इच्छा काय आहे? माझी अशी इच्छा आहे की हर्षूने पाण्यापासून थोडा 4 हात लांबच राहावं. जास्त डुबक्या मारायला जावं नाही. आणि बस ठीक आहे भावना पोचल्या. तनुश्री तुम्ही बोला. नाव नाहीये तिचं. बोल ना तू बोल ना. माझी काहीच इच्छा नाही. काय गाडीवर झोप. बोल ग बोल. अरे तू असं नीट दिसशील ना येस अशा. गुड आफ्टरनून. नाही, मी काय राहिलं तर काय हर्षल राहिलं. राजे दिनेश सोनवणे. आम्ही आज सोमवार रोजी आम्ही सकाळी नाशिकहून ठीक 7 वाजता आम्ही निघालो अलिबाग यायला. आम्ही आता सुमारास 12:30 ते 1च्या दरम्यान आम्ही अलिबागला पोहोचू. तिथं आज आम्ही दुपारपर्यंत पोहोचतोय. तिथं आम्ही एन्जॉय करू, खूप एन्जॉय करू. माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी माझं इन्स्ट्रक्शन फॉलो कराव्यात. आणि आमचे साई बाजूला सारखा लाल दादा आहेत. हे आमचे आजचे नियोजन त्यांच्याकडे सगळं. ते नियोजक आहे. ते आमचे सगळ्यात मोठे बंधू आहेत. ते कोपऱ्यातले. हा तुम्ही बाजूला सारख्या चैनल. लाल दादा नमस्कार. तुम्हाला कसं वाटतंय आमच्या सोबत. नक्कीच मजा येते. ओके अरे आपलं हेड राहिले ना. हा आणि
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या सोबत ज्यांच्यामुळे आमची प्रत्येक ट्रिप ही सक्सेस होते, घरच्यांना न विचारता होते, बाकीच्यांनी मध्ये तोंड खूप असे आमचे थोरले बंधू उर्फ इंजिनियर मयूर दादाजी, शरदराव देवरे हे आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतात, सहकार्य करतात व सगळ्यांचे लाड देखील तेच पुरवतात. 3 चेस फॉर मयूर दादा. हिप 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 हिप. मयूर दादा तुम्ही आता गाडी चालवा, जास्त आमच्यावर लक्ष देऊ नका. बाय बाय. हा, तर फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. त्याच्यासाठी आम्ही खूप सारं स्ट्रगल केलंय. झाली नाही, आता सुरुवात झाली. झाली की तुम्ही अरे मग सुरुवात झाली आहे ना, पागल. पोहोचलो होतो ना. दो गालियां दे उसको. खोपडी तोड चालेल का? खोपडी तोड. तर आपले ओम भाऊ आपल्याला सांगणार आहे काय काय स्ट्रगल केलंय आणि मग आम्ही आपण एनाकोंडा हे असेच रे. बोल रे ओम. तर मी तर तसा काही स्ट्रगल केलेली जिंदगीत स्ट्रगल चालू झालाय लालू दादांपासून. लालू दादांनी सर्वांच्या शिव्या खाऊन स्वतःच मॅनेज करून त्यांनी चालू केलेलं आहे सर्व. आता विलाला पोचल्यावर पाणी राहिलं का मग तेव्हा ते सक्सेसफुल होईल त्यांच्यासाठी तरी. त्याच्यानंतर मयूर देवरे झाले आपले, हर्षूजी भाऊ झाले, कल्याणी मॅडम झाल्या. हे जे साखरेचे मेंबर होते ते काल लवकर निघणार होते, पण काही कारणास्तव त्यांना खूपच जास्त लेट होऊन गेलं. मग ते निघाले त्याच्यात अर्धा 1 तासातच गाडीचं टायर पंक्चर गेलं होतं. एवढा स्ट्रगल करून सुद्धा टायर बदलून हवा वगैरे भरून ते नाशिकला रात्री 12-1 वाजता आले आणि सकाळी 6 वाजेपासून आम्ही तयार होतो. पण अजून काही अल्पशा कारणामुळे काही पब्लिक लेट आली. मग त्याच्यामुळे ठीक आहे, ते पण आम्ही ऍडजस्ट करून घेतलं. पण आता फायनली आम्ही हाय भाऊ अलिबागच्या रस्त्यावर तर चालतोय आम्ही. तर बघू पुढे जाऊन विलामध्ये काय होतं, रात्री लाईट जाते का, काही गाणे वाजता का. अलिबाग बीच वर जाऊन त्यांनी म्हणावं सोमवारी सुट्टी राहते राईड साठी. बघू आता काय होईल, काही नाही होणार ते. बाकी अजून आमचे लालू दादा जे आहेत ते आत्ताच त्याच विलाला जाऊन आले होते, तर त्यांनी काही कुठे कोरून ठेवलंय म्हणे. बोलते आम्हाला आता, तर ते शोधायचंय कुठे कोरलंय, काय कोरलंय ते बाकीच्यांनी शोधायचंय. कोणाचं नाव लालू दादाच्या नावासोबत ते काय म्हणतात इस्टर एक्स काहीतरी म्हणतात ना, तसं ते लालू दादांचं नाव वगैरे तसे फोटो वगैरे जर सापडले तर अटॅचमेंटला टाकून देऊ म्हणा ब्लॉग आम्ही. बाकी तसं सहसा मी काही स्ट्रगल नाही केलाय. मी रात्री कपडे वगैरे इस्त्री केले माझे. पण माझ्याकडून असं झालं की मी नाईट ड्रेसच आणलेले नाहीत. आता मी आता समजताय की विलाच्या पूल मध्ये बी जायचंय आणि बीचवर बी जायचंय. बघू आता जीन्स मध्ये करू ऍडजस्ट. लालू तू काय स्ट्रगल केलंय ट्रिप साठी? मला नाही वाटत मी काही स्ट्रगल केलाय. स्ट्रगल खरंच असेल तर तो हर्षदादांनी केलाय. हर्षदादांचं सतत असणारं मार्गदर्शन, त्याच्यामुळे मला राजकारणी पॅन्ट घेऊ दे रे मला इथून. लालू जे काही सगळं प्रोत्साहन भेटलंय त्याच्यामुळे मला हे 2 दिवस जे कष्टाचे वाटत होते पण झाले नाही, पण काही होते लोक. पण जाऊ दे, कोणत्या कोणत्या कॅन्डिडेटने शिव्या खाल्ल्या प्रामाणिकपणे सांगा. मला असं वाटतं की 2, 3, 4 सगळ्यात जास्त शिव्या कोणी खाल्लाय? मी स्वतः खाल्लाय. मी नाही खाल्लं. ताई तुम्ही मोकळे असा. बँकर ताई ऑफिसर आहे, बँक ऑफिसर आहे त्या. मर जाएगा कुत्ते जग में लाएगा मर गया काम चोर. फायनली आम्ही पोहोचलोय सुंदरा कॉटेज. स्विमिंग पूल पण आहे आणि आम्ही खूप मज्जा करणार आहे तिथं. आम्ही एवढे मेंबर्स आलोय. चहाचे रिॲक्शन कॅच होते.
लागते मला त्याच्यात. काय लागते माती. नाही बी, काय पण नाही. क्रिस्मा टिकते व्हिडिओ पाहिलाय का ते कॉफी वाला ना? व्हिएतनाम ला हा, व्हिएतनाम. ते याचे आराम चालू आहे इकडे यांचा. खूप थकलाय बिचारा पोरी. गाडी चालू खूप गाडी वगैरे खूप लांबून ट्रॅव्हल करून आल्या ना. हा इकडे गर्ल्स रूम आहे. दुपारच्या तीव्र उन्हात आम्ही चाललोय बीचवर. खतरनाक ऊन आहे, खूप गरमी आहे. सो थोडासा आराम वगैरे करून आम्ही आलो होतो रेवदंडा बीचला. इथे आल्यानंतर इथे काहीच नाही हे समजल्यावर आम्ही जस्ट 1-2 क्लिक्स केले आणि पुन्हा वापस गेलो लंचसाठी. ऊन आहे. उन्हामुळे इथे काही नव्हतं. ओसाड समुद्र सोडून दुसरं बीचला जाण्याचा विचार होता. बाकी काही नव्हतं. आम्ही ठरवलं की आपण परत जाऊ. फोटोशूट चालू आहे इकडे. ऑडियन्स कपल आहे आमची. आता आम्ही आलोय कुठल्या बीचवर आलोय? आम्ही काशीद बीचवर आलोय आता. आणि आम्ही आता इथे एन्जॉय करू खूप. ओके बाय. व्हिडिओ मध्ये घेऊ नाम करा नाही का? आलू माय बारू बायला बोलवायला नाव ठेवून बिवल्या प्रोमॅक्स. बीच स्वच्छ आहे मला. चला